शुभ सकाळ मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी कोकणी तनया मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आज आहे आमचा फार्म हाऊसचा दुसरा दिवस. आज स्टार्ट झालेली आहे. बरंसुद्धा आपल्याला सकाळ सकाळ सपोर्ट देत आहेत. तर मंडळी, झालं असं की काल रात्री थोडी जरा मस्ती एन्जॉयमेंट जरा जास्त झाली. तर रात्री जरा आम्ही लेट पण झोपलो आणि ब्लॉग जरा कंटिन्यू करायला भेटलं नाही मला. तर हा आणि काल जरा मोठं झालं ब्लॉग, तर त्यामुळे हा मी दुसरा ब्लॉग बनवला आहे. यामध्ये दुसऱ्या दिवशीची जी मजा आहे ती तुम्हाला दाखवण्यात येईल. पुढे कंटिन्यू केले जात आहे. आणि आमचे जे पोरं आहेत, गबरू गँगचे पोरं म्हणजे मैफिलचे पोरं आहेत आमचे, ते मागे तुम्हाला दिसतच असतील. सकाळी सकाळ ब्रश वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन ते थेट आलेले आहेत आपल्या स्विमिंग पूलवरती. नाश्ता करत आहेत. काय चकल्या करांच्या काय आणलेल्या आहेत ते खात आहेत. आम्ही पण नाश्ता करायला जाऊ थोड्या वेळातच. तुम्ही तोपर्यंत मागचा व्ह्यू बघून घ्या, काय भारी व्ह्यू आहे. आम्ही काल इकडे पहिली खिडकी दिसते ना, तिथे त्या रूममध्ये होतो. काल मस्तपैकी रात्री 3-4 वाजेपर्यंत जागा होतो. मस्त गाणी लावली गणपती बाप्पाची. आणि आता सकाळीसुद्धा लावलेली आहेत, बाप्पाची लावलेली आहेत बघा. तुम्हाला ऐकायला येतच असेल. मागचं देखील तुम्ही व्ह्यू बघून काय मस्त बाग वगैरे लावले. हा पण्यात आपला आर्मी बॉय पहिला होळी टाकतोय बघा. हे बघा, हे अजून दले तरी हे बघा ब्रश करायचं बाकी आहे. ते पण नाश्ता करायला आले. आता ब्रश करणार आणि तसंच नाश्ता करायला जाणार आहे. पुरं नाश्ता करतायत. काय आणलं बघूया. हे दाखव काय आणलं आहे. आलू भुजिया रिओ विओ आणलेले आहेत. आज तरी सकाळी एनर्जी घेत पोर आपली पोहायला चाललेत. Investments in securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing. पाण्यात टाकले रिओ. मला कालची एन्जॉयमेंट कशी वाटली ते तसं सांगा तुम्ही अगोदरच्या ब्लॉगमधले. आणि ह्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला बघायलाच भेटेल. गोव्याची फिलिंग येते भावाला बघा. शॉक बघा, शॉक रंगीन करून घेत आहेत पोरं. आता थोड्या वेळानं आपला नाश्ता येईल. खाली भाऊ आपला तयारच आहे. म्हणजे ज्यांचे हे फार्म हाऊस आहे ते बोलले होते की नाश्ता येईल थोड्या वेळातच. तर ते आता नाश्ता करून मग परत सर्व परत तयार होणार आंघोळीसाठी. आणि ह्या एवढ्या गोल आकारामध्ये जे स्विमिंग पूल आहे त्या स्विमिंग पूलमध्ये उतरणार आहे. तुम्हाला आता हे वरचं व्ह्यू दाखवलं. हे आपली पोरं मैफिलीची जमा झालेली आहे इथे. आता पाण्यात उतरलेले आहेत. हे तुम्हाला आता खालचं वातावरण दाखवतो. व्ह्यू दाखवतो पूर्ण. जीप थोडी वडवडते, माडून घे जरा. हे बघा, हे असं एकदम मस्तपैकी नेसेसरी एकदम गार्डन टाईप बनवलेलं आहे. तुम्हाला दिसतंय सकाळचं वातावरण आहे. सकाळी वाजलेले आहेत आता बहुतेक 9 झाले. 9 झालेले आहेत. मस्त एकदम फुलांची म्हणजे बाग केलेली आहे. जास्वंदीची फुलं वगैरे लावलेली आहेत सर्व. हे बघा, ही आम्ही गाडी आणलेली इको गाडी आहे. तरी आम्ही बहुतेक 10 जण आहोत. आणि हे फार्म हाऊसच्या खालचं हे जे आजूबाजूचं परिसर आहे ते आहे. माड वगैरे आहेत, आंबे काजू सर्व लावलेले आहे इकडे. खूप काही आहे इकडे फिरण्यासारखं वगैरे बघण्यासारखं आहे. आमचं म्हणजे कसं अचानक प्लॅन झालं आणि आम्ही इकडे लगेच म्हणजे 2 दिवसातच आम्ही इकडे आलो पटकन. बोललो प्लॅन झाला आहे तर लगेच निघूया करून.
आणि ह्या टायमाला म्हणजे मित्रांची जेव्हा मैफिल जमते, कधी पण प्लॅन झाला मित्रांसोबत तर नक्की फिरा, कारण हेच वय आहे फिरण्याचं. परत कधी भेटेल फिरायला काही सांगू शकत नाही. तर प्रत्येक क्षण एन्जॉयमेंट करा, हसत जगा मस्तपैकी, हसत खेळत. टेन्शन घ्यायचं नाही, एकच लाईफ आहे तर टेन्शन कशाला घ्यायचं नाही, बरोबर का. हे बघा आंब्याचे बाग वगैरे आहेत सर्व, खूप काही झाडं लावलेले आहेत इकडे, खूप प्रकारचे. सकाळचा व्ह्यू आहे एकदम. आणि हा बाहेरचा नजारा आहे बघा, काय ढग बघा कसले आले ते, एकदम धुके धुके वाटतंय. मस्तपैकी बाहेरचा नजारा आहे. काल आम्ही इथे ही जी खुर्ची लावलेली आहे तिथे, आणि इथे एक मध्ये स्टंप होता, तर आम्ही इथे काल क्रिकेट खेळत होतो. काल इथे आमची मैफिल जमली होती पोरांची, बॉक्स क्रिकेट खेळत होतो. आम्ही कसे आहे एकदम कोकणी माणसं ना, तर क्रिकेट हे आमच्या रक्तातच आहे. कुठे गेला तरी क्रिकेट म्हणजे विसरूच शकत नाही. जिथे जाऊ तिथे क्रिकेट पाहिजेलच, जिथे जाऊ तिथे नाव कमवून येतोच आम्ही, बरोबर ना. बघा काय सनसेट आलं, मा कसं काय भारी वाटतं ना सीन, रावस एकदम. तर आता सकाळचे 9:30 झालेले आहेत. खाली आलेलं, थोडा वेळ फिरलो, आणि तुम्हाला जे हे मागचं व्ह्यू दिसतंय ते व्ह्यू बघून घ्या. मस्त बाहेर एकदम हवा पण सुटलेली आहे, फ्री एकदम वाटतं आहे. सकाळ सकाळ उठल्यावर थोडं नाश्ता वगैरे केलं आहे. हे बाहेरचे जरा व्ह्यू बघून घ्या तुम्ही. काय झाडं वगैरे लावलेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारची आहेत. आंबा, काजू, काय माळ लावलेले आहेत. परत चिक्कूचं झाड आहे वगैरे, असं म्हणजे कसं बाजूला नेसेसरी केलेलं आहे त्या फार्म हाऊसवाल्याने. मस्त एकदम वाटतं आहे, एकदम फ्रीली वाटतं आहे एकदम फिरायला वगैरे. इकडे हे बघा, हे झपोळे वगैरे पण लावलेले आहेत. तर आम्ही वसईमध्ये आहोत आता. या वसईमध्ये जर तुम्हाला देखील फार्म हाऊस जर बुकिंग करायचं आहे तर तुम्हीसुद्धा करू शकता. तर मी कॉन्टॅक्ट देखील तुम्हाला देईन त्यांचा. त्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता इकडे. मस्त व्ह्यू आहे हे बघा. ही आम्ही मागे गाडी लावलेली आहे, आमची इको गाडी आहे. आणि हा जो बागेचा परिसर आहे तो सुद्धा खूप मस्त आहे. एकदम असं वाटतं की कुठेतरी एन्जॉयमेंट करायसाठी नाही, तर एकदम फ्रीली एकदम शांत जागेवरती आलेलं आहे. आता वरती चाललो आहे. हे जे खाली आहे ते म्हणजे मेन प्लेस आहे त्यांची, ते फार्महाऊसवाले आहेत ना त्यांची. आणि वरती ही आहे आपला स्विमिंग पूल वगैरे आहे, आणि खाली गार्डन टाईपमध्ये आहे. इकडे आजूबाजूला देखील फुलांची झाडं लावलेली आहेत सगळं. जास्वंदीचं वगैरे आहे. आता सध्या गणपती बाप्पाचे दिवस आहेत, गणेशोत्सव येत आहे जवळ, तर तुम्हाला त्या देखील तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील मी कोकणी तनया या यूट्यूब चॅनलमार्फत. हे बघा, हे आपले गबरू गँग आहे. गँग म्हणजे नावावरची गँग आहे हो, वेगळं काय समजून. मैत्रीची मैत्री आहे बरं का. थोडे मस्त चाललेले आहे, मला गेल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटले असेल. हे आहे आमच्या रूमच्या बाजूचा जे परिसर आहे. इकडं वरती पण झाड आहेत, हे बघा खूप मस्त एकदम. झाडं वगैरे लावलेले आहेत नेसेसरी टाईपमध्ये. हे बघा इकडे चिकूचं झाड आहे, हा इकडे. आणि हा कुठला झाड आहे मला पण नाही माहीत पडला अजून. आणि तिकडे आंब्याचे कलमं वगैरे आहेत. चला तर तुम्हाला रूम दाखवतो. रूम पण एकदम मस्तपैकी साफसफाईचं केलेलीच आहे. हे बघा अशा इथे टोटल 5 रूम आहेत. आम्ही म्हणजे काहीतरी 2च केलेल्या, ही फर्स्ट, ही सेकंड. ही आम्हाला फुकटमध्ये भेटलेली आहे वाटतं बहुतेक.
त्या बघा या अशा आमच्या रूम पडलेले काल रात्रीपासून. हे उठलं की तसंच निघून तर गेले मेले नाचायला पोहायला गेले. बॅगा बघा बघा कशा टाकून ठेवलेल्या. एन्जॉयमेंटची हात बघा. ए वर आपले एन्जॉयमेंट करतायत. आज सकाळी म्हणजे एवढं खास वाटत नाही, पण काल एवढी जाम करत होती ना, मस्त एकदम. काय एन्जॉयमेंट होती कालची. अजून त्यांनी नाश्ता जास्त केलेला नाही त्यामुळे वाटतं झालं तसं. आता काल बाबा काय नाचत होती काय बाबा. ते बंद झालं रे. तर मित्रांनो आपली आता नाश्त्याची वेळ झालेली आहे. पोरं खाली जमलेत. तर पाण्याला जाऊया नाश्त्याला. पोरं खाली जमलेले आहेत नाश्त्यासाठी. नाश्ता काय आहे ते तुम्हाला दाखवतोच. बघूया काय नाश्ता बनवलं स्पेशल. हे आपली पोरं जमलेली आहेत. हे बघा आता वाजलेले 11 आहे. काय स्पेशल आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही सुद्धा आहे वाटतं. काय काय आहे. पावभाजी आहे. सॉरी मिसळ आहे वाटतं. मिसळ आहे ना. मिसळ आहे. हां मिसळ आणि बुर्जी पाव आहे. व्हेजवाल्यांसाठी व्हेज, नॉनव्हेजवाल्यांसाठी नॉनव्हेज. इकडे कांदा सुद्धा आहे. कांदा लिंबू. हे बघा वाश्या बोलते. हां बाईचं श्रावण आहे तर त्यासाठी मिसळ पाव मागितलेले आहे. आणि बाकीचे बुर्जी पावले आहेत नॉनव्हेजवाले. त्यांना काय उपवासाचा पडलेला नाही. चला तर आपला नाश्ता तयार झालेला आहे. आता बसायचं एन्जॉयमेंट करायसाठी. आम्ही आता खातोय. पाहुणो आम्हाला भूक लागली. जरा इकडे बघा रे. खादीवर घसारली साली करत. आता जस्ट नाश्ता झालेला आहे पोरांचा. आणि तेच जिरवायसाठी बघा एक्सरसाइज चाललंय. 2000 रुपये भरलेला तर बाबा वसूल करतायत. आता नाश्ता केलेला आहे तर तो वसूल करतायत. वसुली वसुली. मस्त असं वातावरण झालेलं आहे. मला तर आलेलं आहे हे जास्वंदच खूप आवडले. काय जास्वंदीचं झाड आहे बघा मस्त एकदम. काय फुलून आलंय बघ. राजावलं झालेलं आहे ते बघ. अरे दे बॉल. वरती चढायला नाही सांगितलं. आरामात चढ आरामात. ते फांदी तुटतात लवकर. हे बघा राजावलं काढले. गाण्याला चढलाय वरती. राजावलं काढायला. वरती चढायला नव्हतं तरी पण चढलाय. खात आहे काढ काढ काढ. हवरीच काढला. कडू आहेत. लहान आहेत त्याच्यामुळं.
सर्व उलगवून काढ. हे बघा इकडं बघा किती झालेत बघा. काढायला नव्हतं तरी चढलाय भाई. हे घे ते हातात येणार नाही माझ्या एका. अर्धी पडतायत खाली. बस झाले. मजा झाली मजा. ए, ते बघ वरती काढ ना. इकडं वरती चांगले आहेत. चालटी झाल. ये आता. वरती झालं तर ये तरी. तर आम्ही आता फायनली क्रिकेट खेळायला आलेलो आहोत. नाश्ता वगैरे झाला आहे. थोडं फेरफटका मारला. पोरं झेपुल्यावरती वगैरे खेळत होते, एन्जॉयमेंट करत होते. आणि तसंच जेवण जिरवून म्हणजे नाश्ता जो होता मिरची पाव आणि मिसळ पाव होता. म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज. आता कसं श्रावण चालू आहे ना, तर व्हेजवाल्यांसाठी व्हेज आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी नॉनव्हेज होता. व्हेजवाले एकच होता आदित्य आणि नॉनव्हेजवाले बाकीचे सर्व 9 जण होते. तर असंच आम्ही नाश्ता करून आता क्रिकेट खेळायला आलो. हे बघा मागे पोरं खेळत आहेत क्रिकेट. ते 3-4 जण आहेत. अजून बाकीचे येत आहेत ते वरती. बाकीचे आहेत मागे वरती आहेत. ते आता तिकडनं झालं त्यांचं झेपडं वगैरे खेळून येतील मग इकडं परत. आणि तुम्ही जर नवीन असाल आपल्या व्हिडिओमध्ये तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आपल्या व्हिडिओज कशा वाटतात त्यासुद्धा तुम्ही कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. मनसोक्त म्हणजे तुम्हाला जसं वाटेल तसं कमेंट करा कशा वाटतात व्हिडिओ वगैरे. मी पण आता म्हणजे कसं या यूट्यूबवरती नवीनच आहे. बोलताना थोडे जीभ ओळवते. तसेच मनामध्ये भीती असते आणि ह्या भीतीला दूर करण्यासाठी तुमच्यापर्यंत ह्या सर्व व्हिडिओ पाठवत असतो तुम्हाला बघण्यासाठी. म्हणजे ह्या दुनियेमध्ये काय काय चाललं आहे हे एवढं खास तर मी डिटेलमध्ये सांगत नाही, तुम्हाला समजतच असेल. पण माझ्यामुळे तुम्हाला म्हणजे बाकीच्या कसं काय आहे फिरण्यासारखं वगैरे. तुम्ही अजून म्हणजे फार्म हाऊसला गेलात की नाही, अजून कोकणचे सर्व वैशिष्ट्य वगैरे, ट्रेकिंग म्हणजे अजूनपर्यंत मी कळसुबाईला गेलो आहे पण तेव्हा मी ब्लॉगिंग नव्हते चालू केलेले. असं म्हणजे 2-3 ठिकाणी गेलो आहे असं फिरण्यासाठी, ट्रेकिंगसाठी. तेव्हा म्हणजे कसं ब्लॉगिंग चालू नव्हती माझी. तर बघूया नेक्स्ट प्लॅन जर झाला कधी तर तिकडे पण जाऊ, ते सुद्धा तुम्हाला दाखवू. आता काय सध्या फिरायचे दिवस आता फिरून घेतो आहे. नंतर कुठे फिरायला भेटणार आहे. तुम्ही पण फिरत राहा कारण ही लाईफ आहे ती परत भेटणार नाही. एकदाच आहे, वन्स मोर नाही या लाईफला. तर जगून घ्या मस्त आनंदात एकदम हसत खेळत. आपल्या फॅमिलीला सुद्धा घेऊन जा. हे बघा आपले मित्र पोरं आली जातात खेळायला. तुम्हाला दिसतच आहे. आता प्लॅनिंग चाललं आहे. प्लॅनिंग झाले की मग पोरं खेळतील. मी सुद्धा आहे खेळायला, ते काही विषयच नाही. बाकी बाहेरचा नजारा कसा आहे बघून घ्या तुम्ही पण. आम्ही आता खेळायला चाललो आहे आणि बाकीचा पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो सगळ्या. वाटलं तर गरुजीवरून पण गेला तरी चालेल. नंतरला बघ आहे कोणी कोणाची नंतर लक्षात ठेव.
मजाच वेगळीच आहे. कष्ट काय तर फायनली मंडळी आम्ही आता निघालो आहे. फार्म हाऊसचे दिवस संपले आपले. 2000 होते ते पण संपले. काय वांधा नाही. या मैफिलीत आलेलो. ती मैफिलीची जी मजा होती, एन्जॉयमेंट होती, कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला देखील यायचं असेल तर नक्की या. खूप मस्त एन्जॉयमेंट केलेली आहे त्या स्विमिंग पूलमध्ये. आम्ही तर जास्त बाहेर निघालोच नाही, तुम्ही बघितलातच. आणि शेवटचा लुकआउट बघून घ्या. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कळलं ना? चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता तुमचा सपोर्ट राहू दे बरं का.